इको फ्रेंडली लाईफ जीवनाच्या सर्व पैलूंवर उपाय। नुकताच अवघ्या भारताचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीनतम पुतळा लोकार्पणानंतर अवघ्या 9 महिन्यात कोसळून पडला आणि त्या जबर मानहानीच्या घटनेमुळे राज्यातील जनता प्रचंड दुःखी आणि संतप्त आहे। या घटनेमुळे सर्वच सार्वजनिक प्रकल्पांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच राज्य सरकारने गेल्या 5 वर्षात पूर्णत्वास नेलेल्या सर्वच मोठ्या बांधकाम प्रकल्पांचे सखोल लेखापरीक्षण महत्त्वपूर्ण बाब लक्षात घेऊन करावे। शिवाय आपल्या देशातील तरुण अधोगतीच्या गर्तेत गेला आहे। बेरोजगारी, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि फसवणूक अशा अनेक समस्यांमध्ये खितपत पडला आहे। त्याला जर यातून बाहेर काढायचे असेल तर तरुणांच्या हाती पर्यावरण रक्षणाची जबाबदारी दिल्याने त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड स्रोत देशवासी यांच्याही कामी येऊ शकतो। जर 20-22 वर्षाचा तरुण IAS IPS बनू शकतो आणि शासन प्रशासनामधील महत्त्वाची भूमिका बजावू शकतो तर 20-22 वर्षाचा तरुण देशवासियांसाठी सर्वोत्तम पर्याय होऊ शकतोच। मुळात समृद्ध असलेल्या भारताला विकसनशील देशांच्या यादीत विकसित देश म्हणून जर कोण परिवर्तित करू शकत असेल तर फक्त आणि फक्त तरुणच। याविषयी अधिक माहिती संस्थापक अध्यक्ष इको फ्रेंडली लाईफ प्रणेते पर्यावरण बचाव आंदोलन श्री अशोक NJ सर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। मी अशोक NJ बेसिकली इको फ्रेंडली लाईफ आणि तरुण तगडा भारत या मूवमेंटमध्ये आपण काम करत आहे। इको फ्रेंडली लाईफच्या माध्यमातून आपण 700 कोटी झाडं लावण्याचा उपक्रम घेतलेला आहे संपूर्ण भारतभर आणि त्याच्यातून तरुणांच्या माध्यमातून हा उपक्रम आपल्याला साध्य करायचा आहे की ज्याच्यातून तरुणांचं नेतृत्व तयार होईल व तरुण तगडा भारत सक्षम पद्धतीने संपूर्ण जगामध्ये आपल्याला विकसित भारत असा दिसला पाहिजे, ज्याला आपण तरुण तगडा भारत म्हणू। आतापर्यंत आपण 26,700 झाडं लावलेली आहेत आणि ती 4 वर्ष आपल्याला जगवायची आहे आणि ह्या वर्षी आपण जी रोपं तयार करणार आहे तर दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी आणि चौथ्या वर्षी हे प्रमाण कोट्यावधीपर्यंत जाणार आहे। सुरुवात ही महाराष्ट्र आणि गोव्यापासून सुरुवात झालेली आहे। याच्यापुढे आपण संपूर्ण भारतभर हा प्रवास करणार आहे। प्रत्येक राज्याला आपण भेट देणार आहे, केंद्र शासन आहे त्यांना आपण भेट देणार आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून सर्व ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्याशी आपण कोऑर्डिनेट करून तरुणांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर ही चळवळ आपण राबवणार आहोत। आता तरुणांना तर बेसिकली तरुणांचा विचार काय, त्याची एनर्जी आहे, शक्ती आहे ती काम करते आणि ही जी शक्ती आहे ही तरुणांमध्ये असते। आता ही जी प्रक्रिया आहे ही ट्रान्सफॉर्मेशनची आहे। तर नेमकं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय की एखाद्या तरुणांमध्ये जो विचार बदलतो आणि तो सक्षम पद्धतीने आपल्या कामाला लागतो। उदाहरणार्थ एखादा 20-22 वर्षाचा तरुण मिलिटरीमध्ये जॉईन होतो, त्याचं लग्न झालेलं असतं पण 4 वर्ष ट्रेनिंग घेतल्यानंतर तो त्या सीमेवर अगदी पाकिस्तानची सीमा असू द्या, चीनच्या सीमा असू द्या, त्या अगदी निधड्या छातीने त्या सीमेवरती उभा राहतो आणि संपूर्ण भारताला आपल्या खांद्यावर घेतो। हा 4 वर्षामध्ये घडलेला प्रकार जो आहे तो म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन। आता हेच ट्रान्सफॉर्मेशन आपण आपल्या देशामध्ये प्रत्येक तरुणांमध्ये जर घडवलं, त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं तर त्यासाठी फक्त त्यांना त्यांच्या आवडीतनं कामं करायची आहे। आपल्या आवडीचं काम घ्यायचं, 4 वर्ष त्याचा पाठपुरावा करायचा म्हणजे ती व्यक्ती त्याच्या व्यवसायामध्ये लक्षाधीश कोट्याधीश झाल्याशिवाय राहत नाही। 4 वर्ष स्वतःला द्यायची, त्याप्रमाणे तो तरुण स्वयंपूर्ण समृद्ध होतो। 4 वर्षात फळझाड लावलं तर त्याला आंबे येतात, फळं येतात, ते आयुष्यभर देत राहतं, नंतर मेंटेनन्सची गरज पडत नाही। अशा प्रकारे स्वयंपूर्ण समृद्ध भारत हा 4 वर्षात प्रॅक्टिकली घडल्याशिवाय राहणार नाही।